गौतम आकरे, जयराज धनु, धनंजय नाईक, साहिल वर्मा, चेतन पाटील, प्रितेश गरत, पंकज पाटील पालन, प्रशांत माची अशा पद्धतीने मात्र ही लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचले. त्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. समोर ज्या बाईक आहेत प्लीज मी विनंती करेन, ज्या समोर बाईक आहेत त्यांना विनंती करेन की प्लीज आपण आंब्याचं झाड आहे तिथे मात्र आपण बाईक पार्क करू शकता. खूप काही बाईक पार्क करण्याची व्यवस्था आहे, तर मी विनंती करेन कृपया करून रस्ता सोडून एजा वर्दळ आहे तर प्लीज मी विनंती करेन, कळकळीची आणि नम्रतेची विनंती असेल रस्ता सोडून आपण बाईक पार्क करा प्लीज कृपया करून. सामन्याला सुरुवात पहिला चेंडू मात्र आज उशिराने आपल्याला पाहायला मिळतो. ओपन गट आहे आणि ओपन गट असल्या कारणाने मात्र वेगवेगळ्या विभागातून खेळाडू येत असतात. सामन्याला सुरुवात अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा 5वा दिवस या स्पर्धेचा. पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाज विक्रांत चव्हाण आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. ही लाख मोलाची स्पर्धा आपण पाहू शकताय. 30 मिनिटांचा कालावधी असेल याची दखल घ्यायची आहे. सामन्याला सुरुवात राकेश प्रभू, विक्रांत चव्हाण, मॅन फ्रॉम अंधेरी, डीएन नगर. आणि डीएन नगर म्हटलं की डेफिनेटली मात्र अनेक सनपच्या आठवण येईल. यावेळेला मात्र विक्रांत चव्हाणच्या पहिल्या चेंडूवर राकेश प्रभू गिवली ब्रँडचा ब्रँड दाखवत असताना सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावा करतात. व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम 6. पहिल्या चेंडूवर फार कमी प्रमाणात असे खेळाडू असतात की पहिल्या चेंडूवर षटकार खेचतात. यावेळेला ऑन साइडला राकेश प्रभू इज ऑन फायर. सुपर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. गुड शॉट. 6. तू तेरा पावर दिखा, मैं मेरा पावर दिखाता. सुभाष कदम यांचं सुंदर डीजे वाजंत्र पाहायला मिळतं. त्यांच्या आवाजाची काळजी घेत आहेत, त्यांचं थँक्यू. यावेळेला ऑन साइडला 3 इन रो सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतायत. यावेळेला राकेश प्रभू मॅग्निफिसंट टायमिंग. ही ताकद आहे, ही नजाकत आहे या फलंदाजाची. अनेक गोलंदाजावर मात्र निर्दयी हल्ले चढवण्यामध्ये जो एक्सपर्ट आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय. सुपर मॅग्निफिसंट शॉट. तीन चेंडूवर लगातार 3 षटकार पाहायला मिळत आहेत. काय टायमिंग आहे, सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ क्रिकेट खेळत आहे. आणि त्यामधला राकेश प्रभू अनेक मैदान ज्याने आपल्या स्वतःच्या कुशल नेतृत्वावर आणि प्रबळ इच्छाशक्तीवर गाजवले. तोच फलंदाज राकेश प्रभू. यावेळेला पाहिलं थोडस मात्र लेंथ जरूर बदलली गेली होती, परंतु पंच या ठिकाणी वळतायत, व्हाईटचा इशारा करतायत मिस्टर जयेश मोरे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 19 या धावसंख्येवर. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. वैभव भोईर मात्र आमचे गुणलेखक सुंदर लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवतायत. ऑन साइडला षटकाचा फटका पाहायला मिळतोय. स्वतः आनंद त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आनंद मगदुम. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 19. चेंडू फेकून झाले 4. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ओपनचा आज गट आहे. खुला गट आपल्याला पाहायला मिळतोय आणि खुल्या गट मधून प्रथम फलंदाजी करताना एबी. ऑन साइडला पुन्हा एकदा मात्र विक्रांत चव्हाण. आज धावा खूप खर्च करताना पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. सुपर बॅटिंग. अतिशय देखणा फटका पाहायला मिळाला. ग्लोरियस शॉट. 6. बागेनं फिरतो गुलाबाचा फूल मी तोडतो.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचले गेले. चेंडू फेकून झाले तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेला सरळ बॅटने इनटू द गॅप मध्ये क्लास ड्राइव्ह पाहायला मिळतोय. गॅप शोधला आणि त्या गॅप मधून निघालेला हा खणखणीत दर्जेदार राकेश प्रभू ब्रँडचा ब्रँडेड चौकार टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू आहे. आणि पहिलं षटक जर आपण पाहिलं तर खूप महागडं ठरलं गेलं. 29 धावांचं एक मोठं षटक आपल्याला पाहायला मिळतं विक्रांत चव्हाणच्या माध्यमातून. विक्रांत मात्र यावेळेला थोडासा हतबल झाला असेल, परंतु तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा म्हणून ज्या खेळाडूला ओळखला जातो मिस्टर राकेश प्रभू आपला मात्र यावेळेला क्लास दाखवत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना संघ पाहायला मिळतोय AB 11 केळवा रोड हा संघ 29 या धावसंख्येवर प्रेझेंट करताय संदीप दादा म्हात्रे. आणि AB म्हटलं की अजयजी भोईर यांचा नक्कीच उल्लेख करावा असा वाटतो. धावांची गती फलकावर 29 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण SK DJ हमरा नाम अरे हमरा नाम लल्लन बा. अरे लल्लन प्यापू बजाय रे सायकल में जाय रे हम जरा खड़की पर हंग तुला काय रे. प्यापू बजाय रे सायकल में जाय रे हम जरा खड़की पर हंग तुला काय रे. अरे बाबू मुकेश दास यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो. 29 धावा फलकावर. मुकेश दास या ठिकाणी पाहायला मिळतो. मॅन फ्रॉम अंबरनाथचा हा गोलंदाज. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना आहे. पहिला सामना. यानंतर होणारा सामना नितेश 11 पालघर जर आले असतील तर प्लीज आपण लगेच रिपोर्टिंग करा. आणि रुद्र 11 या दोन संघाला मी विनंती करेन कॅप्टनला की आपण लगेच रिपोर्टिंग करा. प्लेइंग 11 ची लिस्ट कलेक्ट करा आणि नंतर लगेच सबमिट करायची आहे. मुकेश दास आपल्या गोलंदाजी मार्कवर. सामना करेल जयराज. ऑफ साइडला फटका चांगला एलफिलच्या वरून खेळलाय. पॉवर प्लेचं बेताज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. चौकार येतोय. 4 धावा. वेलकम बाउंड्री. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मात्र जयराजने यावेळेला ठोठावलेला चौकार एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध मुकेश दासच्या गोलंदाजीवर पाहायला मिळतो. जयराज एक सडपातळ बांधाचा असला तरी सुद्धा मात्र त्याच्याकडे जे टेम्परामेंट टायमिंग टेक्निक फुलातून पाहायला मिळते. अनेक मैदान गाजवलेत या खेळाडूने. 11 साई संघातून बिलॉंग करताना. सरळ बॅटने खेळला गेलाय. मुकेश दास 1 हँडेड यावेळेला रोखण्याचा प्रयत्न केला. फॉलो थ्रू मध्ये चांगले प्रयत्न होते. फेक येईपर्यंत मात्र त्या ठिकाणी मेल फक्त सिंगल. आणि सिंगलच्या सहाय्याने AB 11 केळवा रोड संघ जाऊन पोहोचते फलकावर. तो आतापर्यंत 34 रन्स 34 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. आजचा सलग 5वा दिवस. 4 दिवस आपण सातत्याने पाहिले आणि टॉप 8 मध्ये आलेले संघ आपण आतापर्यंत पाहू शकतात. थोड्याच वेळात ते सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 34 धावा 34 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. जलसार गावामध्ये सचिन दादा पाटील यांचं एक स्वप्न होतं मोठी स्पर्धा व्हावी आणि ती स्पर्धा आपण पाहतोय 6 डिसेंबर पासून सुरुवात होते. यावेळेला पहिला खोलवर चेंडू होता. मुकेश दास अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळाला. लेंथ लाईन सहित गोलंदाजी करणारा भेदक मारा करणारा गोलंदाज अर्थातच मुकेश दास पाहायला मिळतोय. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. साधं राहणीमान परंतु उच्च विचार मुकेश दासच्या गोलंदाजीवर सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर मुकेश विक्रांत चव्हाणला खूप धावा आल्या आणि तदनंतर आता मुकेश दास गोलंदाजी मार्कवर.
गुड डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतीने थोडासा मात्र यावेळेला स्विंग अँड सीम प्ले अँड मिस होत असताना पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सरळ चेंडू निघून जातोय. येतोय डॉट चेंडू. धावांची गती फलकावर 34. आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च करतोय. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं विक्रांत चव्हाणने 29 धावा खर्च केल्या. त्याची परिपूर्ण मात्र यावेळेला भरपाई करून भरून काढताना आपण पाहू शकतात मुकेश दास. अचूक लेंथ लाईन सहित गोलंदाजी करणारा गोलंदाज जयराज काहीतरी काळमंत्र देत असताना आपल्या पार्टनरला. ऑन साइडला बॅकलिपचा उपयोग केला. फार वेगाने चेंडू निघून जातोय. ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो बाणासारखा वेगवान चेंडू निघून जातोय. वन बाउन्सने येतोय हा खणखणी सनसणी दर्जेदार चॅम्पियन्स चौका. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. खूप चांगली टेक्निक यावेळेला यूज करताना पाहायला मिळतो. राकेश प्रभू लेदर क्रिकेटचा क्लास या खेळाडूकडे असताना टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारची मात्र फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. वैभव आणि साहिल पाटील आम्हाला दर्शवतात की 38 वर जाऊन पोहोचले गेले. AB 11 केवार रोड या संघाची स्थिती मजबूत आहे. आणि विशेष जर आपण पाहिलं तर खेळपट्टीवर आतापर्यंत दोन्ही फलंदाज मात्र टिकून राहिले आणि खेळपट्टीचा परिपूर्ण गोलंदाजांचा आनंद घेत आहेत. यावेळेला पहिला ऑन साइडला कुटप्पाचा चेंडू होता. सुंदर फटका पाहायला मिळतो. बॅटचे एलिव्हेशन प्रॉपरली आणि वन बाउन्सने चेंडू मात्र यावेळेला क्लिअर होत असताना पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता धावांची गती फलकावर 42 वर 21 च्या सरासरीने आतापर्यंत AB 11 केवार रोड हा संघ फलंदाजी करताना जमेची बाजू दोन्ही फलंदाज आतापर्यंत शाबूत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि अक्षरशः मात्र राकेश प्रभूच्या खेळपट्टी प्रेमात पडलेली दिसावी अशा पद्धतीने मात्र यावेळेला दृश्य पाहायला मिळतं. 2 षटक 42 धावा. कोणताही गडी बाद झालेला नाहीये. द ग्रेट स्टार्ट मॅग्निफिसंट स्टार्ट या आपण ऐकूया. तत्पूर्वी एक सुमधुर संगीत आणि लगेच या मैदानाच्या आतमध्ये यू गया यू आया. आमचे रेशमाचे हलदीला गमांडावा सजलाई गोदाराला. लगीना मांडवानू मांडवानू ती हलद पेरी. 42 रन्स 42 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर होत असताना आपण पाहू शकाल. करण घनसोलकर गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. नामवंत खेळाडू आज टेनिस क्रिकेट मध्ये सातत्याने आपण पाहू शकतात या स्पर्धेला वळाले. एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. करण घनसोलकर श्री दिलीप रघुनाथ पाटील स्टँड इन कडून येत असताना पुन्हा एकदा गोलंदाज मिड विकेटला आशिष कनोजिया याला सुद्धा आपण पाहू शकताय. ते कसं इथला डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिस्टर प्रशांत मांगेला अतिशय गुणवंत खेळाडू म्हणून त्याची ओळख पाहायला मिळते. आणि काय सुपर बॅटिंग केली गेली होती नरवीरची माझी अप्पा या क्रीडांगणामध्ये वसई गावामध्ये. खेळाडू आपण पाहू शकताय. पुन्हा एकदा गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्क वर करण घनसोलकर. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. जयेश मोरे या ठिकाणी वळतायत. वाईटचा इशारा करतायत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 43 वर जाऊन पोहोचले गेले. 43 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज करण. 2 षटकांमध्ये ज्या धावा आल्या अप्रतिम वाखाणीजोगे आणि उल्लेखनीय कामगिरी. यावेळेला पहिलं स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक मात्र पुढे यष्टीरक्षक येतोय.
श्रेयस कदम बँडाचं वंडर बॉय मात्र यावेळेला खूप अफाट मेहनत जरूर केली गेली होती, परंतु तिथे जर आपण पाहिलं तर झेल सुटतोय आणि चांगले प्रयत्न जरूर केले गेले होते. धावांची गती स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत 44 वर 44 या धावसंख्येवर. अतिशय सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक अशी स्पर्धा पाहायला मिळते आणि लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये आज टेनिस क्रिकेटमध्ये तारे सितारे दिग्गज कलाकार आज क्रिकेटला ग्लॅमर आले, क्रेज वाढलाय आणि प्रत्येक खेळाडू आज व्यावसायिक बनण्याच्या दृष्टिकोनातून खूप चांगले प्रयत्न करतोय. स्विचिटचा फटका यावेळेला आपण पाहू शकाल. सुंदर अप्रतिम जजमेंटने झेल टिपला गेला. मुकेश दास त्या ठिकाणी आपण पाहतोय 9चा इशारा दिला गेलाय आणि यावेळेला आपण पाहू शकताय 9च्या इशाऱ्याने मात्र 90 अंश कोण मध्ये ज्या वेळेला 3 क्षेत्ररक्षक असतील तर डेफिनेटली पंच मात्र त्या ठिकाणी 9चा इशारा करतील आणि प्रशांत दुबे यांनी 9चा इशारा दिला आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. आशिष खनोची आता मात्र यावेळेला दर्शवत आहेत की मात्र तुम्ही या साईडला होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी त्या सरळ रेषेमध्ये होता आणि ऍग्री सुद्धा झाले या ठिकाणी. ही खूप महत्वाची भूमिका असते. काही ग्रामीण भागात सुद्धा आपण पाहतो अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं जातं ना, त्यावेळेला कन्फ्युजन असतं की मात्र मी या साईडला एक्झॅक्टली असताना सुद्धा पंचांनी नो कसं घोषित केलं, परंतु त्या सरळ रेषेमध्ये तुम्ही असता आणि त्याचंच कारण या ठिकाणी ॲक्युरेट लक्ष होतं प्रशांत दुबे यांचं आपण पाहू शकाल. गुड डिसिजन, सुंदर यावेळेला कमिटमेंट पाहायला मिळते. पेशन्स काय असतात हे मात्र पंचांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं. धावांची गती स्कोर कार्ड वर लागली जाते. या 2 धावांच्या मदतीने एकच धावाच्या मदतीने आपण पाहू शकताय 45 वर जाऊन पोहोचले गेले. 9चा इशारा, फ्रीचा सिग्नल. राकेश प्रभू या वेळेला मात्र या फ्रीच्या चेंडूवर जोखीम पत्करेल का? पत्करायला हवी. गोलंदाजी मार्कवर करणचा चेंडू छान होता. मुकेश दासने सुद्धा सुंदर जजमेंटने झेल टिपला होता. फर्स्ट अटेम्प्टला चेंडू सुटला होता, सेकंड अटेम्प्टला मात्र यावेळेला सुरेख पद्धतीने झेल टिपला गेला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सुंदर गोलंदाजी करण यावेळेला घनसोलकरचं मी कौतुक करेन. ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केली, आपल्या फिंगरचा परिपूर्ण उपयोग करतोय. आपल्या बोटांतील जादू कशी असावी, आपली कलात्मक गोलंदाजी कशी असावी, ब्युटी ऑन स्किल, वैविध्यपूर्ण गोलंदाजी ज्याला म्हणतात, संमिश्रण युक्त गोलंदाजी ज्याला म्हणतात, त्या प्रकारची चेंडू हाताळतोय. व्हेरी नाईस बॉलिंग. यावेळेला ऑन साइडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होता, परंतु त्या ठिकाणी विक्रांत चव्हाणला निवडलं आणि फलंदाज राकेश प्रभूच्या एक सुंदर खेळीला यावेळेला पूर्ण विराम लागत असताना आपण पाहू शकतायत. बॅट चेक करतायत की थोडासा टोच्या वरती थोडासा मात्र यावेळेला चेंडू जरूर मिडल ऑफ द बॅटने चेंडू जर कनेक्ट झाला असता तर डेफिनेटली या ठिकाणी चेंडू आउट ऑफ द पार्क जाऊ शकला असता, परंतु राकेश प्रभूने ग्रेट स्टार्ट केली आणि यावेळेला मात्र घिवली ब्रँडचा मात्र एक चांगला खेळाडू मात्र या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये जात असताना त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. अनिकेत राऊत पाप्या या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले, विश्व स्पोर्ट्सचा ब्रँड यावेळेला मात्र झळाताना पाहायला मिळतोय. अनिकेत राऊत मात्र मैदानाच्या आतमध्ये जाईल. तत्पूर्वी आपण एसके कडे जाऊया. 13 चेंडूमध्ये 36 धावा. टाळ्यांच्या गजरात राकेश प्रभूचं स्वागत केलं जाईल त्या गाऊटच्या दिशेने. या ऐकूया एसके. माझी सटवाची एक विरा उभी आहे कारल्याचे डोंगुरा, उभी आहे कारल्याचे डोंगुरा, उभी आहे कारल्याचे डोंगुरा. आई माझी सटवाची एक विरा उभी आहे कारल्याचे डोंगुरा, उभी आहे कारल्याचे डोंगुरा, उभी आहे कारल्याचे डोंगुरा. भरिले कुलाची आई माझी मोठे मानाची, भरिले कुलाची आई माझी मोठे. थँक्यू. वेलकम बॅक. 45 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. चेंडू फेकून झाले आतापर्यंत करण घनसोलकरचे. जवळजवळ 3 चेंडूचा खेळ झाला, ज्यामध्ये एक वाईट आणि एक नो अशा पद्धतीने 5 चेंडू हाताळले. फेअर चेंडू 3 आतापर्यंत पाहायला मिळत आहेत.
गोलंदाजीचं पृथक्करण जर आपण पाहिलं तर चांगले गोलंदाज आहेत. एका साईडला चॅम्पियन्स आनंद या संघाकडे, अजून आशिष कनोजे याला आपण पाहिलं नाही. मात्र पाहायचं कशी एक गेम प्लॅनिंग असेल, कशा रीतीने मात्र स्ट्रॅटेजी आखली जाईल. आणि राऊत बॅटिंग स्टान्स घेत असताना पाहायला मिळतोय उजव्या हाताने. ऑन साईडला षडक्षरचा फटका मिसटायमिंग झाला होता. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेपर्यंत एकच धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धाव संख्या जर आपण पाहिली तर धाव संख्या स्कोर कार्डवर लागली जाते 46 वर 46 धावा. पहा, 2 षटकांमध्ये 41 धावा होत्या. पहिल्या षटकामध्ये 29 धावा आल्या. त्यानंतर मात्र या वेळेला गोलंदाज मुकेश दासने थांबवला, पूर्णपणे 13 धावा फक्त खर्च केल्या. खूप चांगली गोलंदाजी आणि त्यानंतर करण आपल्या बोटांतील जादू दाखवतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न खेळायचा होता ऑन साइडला. चेंडू मात्र या वेळेला आनंद मगदुमच्या हातामध्ये निघून जातोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का या वेळेला AB 11 केवा रोड संघाला. बॅक टू द पवेलियन. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय करण घनसोलकर. डोंगराची राणी माझी जीवदानी आई, डोंगराची राणी माझी जीवदानी आई. चला, फलंदाज घाई करायचे. लगेच फलंदाज घाई करा, वेळ दौडू नका. गौतम अक्रे या वेळेला नवीन फलंदाज, ब्रँड ऑफ दांडी. अतिशय सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्थिरावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 46 वर. 2 फलंदाज 2 धक्के या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले. आतापर्यंत 5 काही गोलंदाजी केले. अतिशय उत्कृष्ट दर्जाचं यावेळेला गोलंदाजीचं परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो. गौतम अक्रे, ब्रँड ऑफ दांडी. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. इनफिल्डच्या वरून क्लास ड्राईव्ह ऑन द राईज ऑन द ऑफ खेळला गेला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी हा येणारा खणखणीत दर्जेदार सणसणीत चौकार येतोय. गौतम अक्रे ब्रँडचा ब्रँडेड चौकार. 4 धावसंख्या 50. हे जात्यावर चाऊल दलाला बोलवा सोयरे गावनची. जात्यावर चाऊल दलाला बोलवा सोयरे गावनची. अजय सावरे गावान हळद मोनिका नवरीची. अजय सावरे गावान हळद मोनिका नवरीची. जात्यावर चाऊल दलाला बोलवा सोयरे गावनची. जात्यावर चाऊल दलाला बोलवा सोयरे गावनची. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर AB 11 केवा रोड या संघाची 50 धावा. मात्र सांघिक यावेळेला धावसंख्या आपण पाहू शकताय. अनेक राऊत एका साईडला, गौतम अक्रे आपण पाहू शकताय. यावेळेला स्विचिटचा फटका करण्याचा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आनंद, जरा गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. राज यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे. फ्लिकचा फटका पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक विक्रांत पुढे सरसावतोय. फिकी करेपर्यंत मात्र यावेळेला मेल फक्त सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. एकंदरीत आपण पाहू शकतायत 51 धावा, 51 रन्स ऑन दी बोर्ड. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी पाहायला मिळेल. मितेश 11 पालघर वर्सेस रुद्र 11.
यावेळेला मात्र थोडंसं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु व्यवस्थित बॅटचं एलिव्हेशन नव्हतं. बॅटची एज घेत चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर 52 धावा. षटक क्रमांक 4 आहे. 3 चेंडूचा एकत्रित खेळ समाप्तीवर झालाय. 5 षटकांचा सामना असेल याची दखल घ्या, माइंड मध्ये फिट ठेवा. नितेश 11 पालघर आणि रुद्र 11 दोन्ही संघाला मी ऑफिशियल शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. प्लीज आपण लगेच प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्याकडून कलेक्ट करा आणि ती सबमिट करून फिलअप करून सबमिट करा. ऑन साइडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. विक्रांत चव्हाण पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत पाहायला मिळते 53 या धावसंख्येवर. खूप चांगली गोलंदाजी. आतापर्यंत गोलंदाजांचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने गोलंदाजी केले, अतिशय वाखाणण्याजोगे. पहा 2 षटकांमध्ये 41-42 धावा होत्या आणि तदनंतर मात्र आतापर्यंत जर विचार केला तर 10 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त जवळजवळ 12 धावा फक्त आलेल्या आहेत. यावरून सुंदर गोलंदाजी. यावेळेला गौतम आकरेच्या बॅट मधून निघालेला एक नजाकत भरा शॉट सरळ चेंडूला फेकून देतोय. 6 धावन करता माइंड ब्लोइंग अँड वंडरफुल शॉट. 6 रन्स. वडाला बांधलाय फुलांचा झोला, त्यावर माऊली बसली. वडाला बांधलाय फुलांचा झोला, त्यावर माऊली बसली. झोल्यावर बैसून झुलली आई, झोल्यावर बैसून झुलली. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 59. 59 धावा. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 5. ऑन साइडला गौतम आकरे यावेळेला मात्र दर्शवत असताना मला AB 11 केवा रोड संघात का बोलवलंय दांडीवरून या जलसारच्या मैदानात मात्र अशा प्रकारची फटकेबाजी करण्यासाठी. 6 धावा येत आहेत. या षटकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल 65. मॅग्निफिसंट बॅटिंग. सुपर टायमिंग सहित खेळणारा खेळाडू ज्याच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज बाईक आई कोसमाई चषक कैलासवासी हरिदादू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील यांची ती स्पर्धा 1 लाखाची स्पर्धा. लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये बाईक वर स्वार होणारा तोच खेळाडू गौतम आकरे नॉन स्ट्राइक एंडला आता मात्र पाहायला मिळतोय. सुपर प्रेक्षकांची मने जिंकणारा हा फटका होता. 6 धावा येतात. 65 जाऊया इसके यांच्याकडे आणि त्वरित येऊया लाईव्ह ऍक्शन. कारल्याचे डोंगराला ग, चैताचे महिन्याला ग, गमावले गजबजलाई डोंगर, गमावले गजबजलाई डोंगर. 65. निकेत राऊत एका साइडला गौतम आकरे. निकेत राऊत मॅन फ्रॉम अल्लाळी खेळाडू. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि देखणा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहू शकाल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न श्रेयस पुढे सरसावतोय आणि या वेळेला मात्र सुटतोय त्या ठिकाणी. कोणताही यष्टीरक्षक म्हणा किंवा क्षेत्ररक्षक जाणून बुजून कधी सोडत नाही, परंतु थोडस कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन खचलं जातं आणि त्याच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 66 रन्स. 66 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये 5वं आणि शेवटचं अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर करण घनसोलकर. जबरदस्त गोलंदाजी केली होती करणने. 8 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. 42 धावांचं वादळ आलं होतं 2 षटकांमध्ये. 3रं षटक हाताळलं. 3ऱ्या षटकामध्ये ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग पाहायला मिळाली या गोलंदाजीच्या माध्यमातून. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. कॉन्फिडेंटली फटका नव्हता. तत्पूर्वी मेल फक्त सिंगल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. पुन्हा एकदा श्रेयस आज थोडीशी धमचाक उडाले. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 68. 68 धावा.
आपण पाहत आहेत ही स्पर्धा अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 जलसार सफाळे पश्चिम च्या माध्यमातून सचिनदादा पाटील यांची ही स्पर्धा आणि त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा पाहायला मिळते. श्रीधर पाटील असतील, अनिल पाटील, तदनंतर भाई भोईर, रवींद्र भोईर, शैलेश पाटील, वैभव भोईर, संजय भोईर, प्रदीप भोईर, महेश भोईर आणि अजून संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम रोहनजी गावड. यावेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सक्सेस ठरत नाहीये. आतापर्यंत खूप चांगले प्रयत्न केले गेले होते आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. हा ना करता करता 3 धावा कंप्लीट केल्या जातील. श्रेयस पुन्हा एकदा मात्र थोडस चाचपडत असताना हा ना करता करता यावेळेला अनिकेत राऊतला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडला, परंतु डेफिनेटली 3 धावा मिळतील. त्या तिहेरीच्या माध्यमातून AB11 केवा रोड संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. तो आतापर्यंत 71 वर 71 धावा याच स्पर्धेमध्ये 100 धावा पूर्ण करणारा एक संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. यावरून खेळपट्टी किती मात्र शार्पनेस आपल्याला पाहायला मिळते. क्रितेश गरज बिरवाडीचा वंडर बॉय ज्याची ओळख पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत खेळत आहेत. अनिकेत राऊतने मात्र या वेळेला अंडरस्टँडिंग दाखवली आणि फलंदाज टू द डगआउटच्या दिशेने येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 71, 71 धावा झालेल्या आहेत. करणच्या आतापर्यंत 3 चेंडू शेष राहिले. या 3 चेंडूंमध्ये नक्कीच मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल, कारण शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा येतात स्लॉग ओव्हर मध्ये तेवढ्या कमीच असतात. गौतम आखरे एका साईडला, करण घनसोलकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शार्प माइंड ने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. चातुर्य दाखवतोय आपल्या गोलंदाजीवर. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. आताच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या चेंडूची उत्क्रांती करावी लागेल. काहीतरी व्हेरिएशन आणावं लागेल क्रिकेटच्या या खेळामध्ये, कारण झटपट क्रिकेट आले. झपाट्याने क्रिकेटला मात्र जी मागणी पाहायला मिळाली, प्रगती होत गेले, आमूलाग्र बदल होत जात असताना नियमांमध्ये सुद्धा आपण पाहू शकता. यावेळेला सरळ बॅटने अप्रतिम बॉलमॅनचा परिपूर्ण उपयोग करत असताना आमचे कॅमेरामॅन अणू करू नका. भरपूर जागा आहे तिथे मात्र आपण पार्किंग करू शकता. त्यासाठी मी विनंती करेन, कळकळीची विनंती करेन. तर चॅम्पियन्स आनंद संघ आपण खेळाडू कक्षांमधूनच आपले फलंदाज जातील. आपण उजव्या साईडला येऊन त्या स्टँड कडून आपले फलंदाज या ठिकाणी पाठवायचे आहेत. चॅम्पियन्स आनंद संघाला विजयासाठी जर आपण पाहिलं तर 77 धावांचं लक्ष्य. त्यावेळेला आपण पाहू शकता भूपेश पाटील, अर्थातच रॉकी भाऊ या ठिकाणी पाहायला मिळतात. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी मयूर यांना आपण पाहू शकतायत. मयूर पाटील, नंतर प्रीतम यावेळेला आपण पाहतोय आणि राजेश पाटील. मात्र यांच्याकडे बघितलं ना की शेट माणूस हा स्टँड लगेच आठवतो. एक रिलॅक्स होत असताना सातत्याने आपण पाहतोय. रोहिदाजी पाटील, संतोषजी भोईर मामा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्व रॉकी ग्रुप टेंबी कोडाव्याचे आयोजक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, ज्यांची स्पर्धा येते 30 डिसेंबर ते 8 जानेवारी असं 10 दिवसांचा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. पाच षटक आणि एकंदरीत 77 धावांचं लक्ष्य. तर एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 जलसार सफाळे पश्चिम आपण पाहतोय आणि एका साईडला पालघरचे स्टार तारे सितारे या मैदानाच्या आतमध्ये आपण सातत्याने पाहू शकतायत. अतिशय सुंदर खेळ करत असताना साईडला आकाश चिंदारिया मात्र जशी बॅट झळाळली जाईल का पाहायचंय. त्या पद्धतीने चांगली फलंदाजी सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. 77 धावांचं लक्ष्य घेऊन उतरतील. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल या धावा जर अचीव करायच्या असतील तर, कारण कोणताही संघ दिनेशजी या ठिकाणी मात्र पराभूत होण्यासाठी येत नाही. तर डेफिनेटली जिंकण्याची मात्र खूप जिद्द असते, उमेद असते, अशा पल्लवीत असतात पाठीराख्यांच्या. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. नितेश 11 पालघर आणि रुद्र 11 या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. तदनंतर क्रिएटिव्ह 11 माकणे आणि ओंकार बॉयज स्पोर्ट्स आणि तदनंतर कोलाड रायगड संघ आपल्याला पाहायला मिळेल. श्री गणेश विरार या संघाबरोबर खेळताना असा 8चा आज आपल्याला पॅनल पाहायला मिळतोय.
तर खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळेल. करण रावरे यांना आपण पाहू शकता, वामन जॉन्टी या नावाने ओळखले जातात. संदीपजी म्हात्रे आपण पाहतोय, राकेश तामोरे यांनी अनेक खेळाडूंना मात्र सुवर्ण संधी दिल्या आणि त्या संधीचं सोनं सुद्धा केलं. वेलकम राकेशजी तामोरे, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. किरण गिरुद्वार यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. अतिशय देखणं असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. कृपया करून मी बाईक मालकांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपण बाईक तिथे पार्क करू नका. अक्षय गवळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. चला, दोन बॅटर, दोन आणि चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. आकाशला आपण पाहू शकता, खूप चांगली लीड केलं गेलं होतं. यंगस्टर पापडीचं ते मैदान नरवीरची माझी अप्पांच्या पराक्रमानं पुनीत झालेल्या त्या मैदानात मात्र आकाश स्वतः लीड करत होता आणि अतिशय सुंदर खेळ मात्र त्यांच्या माध्यमातून. तर योगेश एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत, योगेश सावंत. सामन्याला सुरुवात. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन या नितेश 11 पालघर आणि रुद्र 11 दोन्ही संघाचे कॅप्टन आपण प्लीज लवकरात लवकर या वेळेची दिरंगाई न करताना हा सामना लगेच समाप्त झाल्यानंतर आपला सामना लगेच खेळवला जाईल. अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 दोन पंच त्या ठिकाणी स्टँड करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय. सचिन दादा पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीम कडून आतापर्यंत 1100 जण लाईव्हचा या मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहू शकतायत. सामन्याकडे वळूया. मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज, आकाश साईडला तर योगेश सावंत. आकाश चिंदारिया, एक मोठं नाव टेनिस क्रिकेट पटलावर आपल्याला पाहायला मिळतं. चला, क्षेत्ररक्षण सजून घ्या. AB 11 केवार टीम वेळेची दिरंगाई न करताना 77 चं लक्ष समोर ठेवलं गेलंय. योगेश सावंत एका साईडला आपण पाहतोय, मुंबई मधून बिलॉंग करतोय. दोन्ही खेळाडू चांगल्या प्रकारचे मात्र आपण पाहतोय सातत्याने. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आजचा सलग 5वा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळालं. 6 डिसेंबर पासून या टेनिस क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. नितेश 11 पालघर संघ आपण पाहणार आहोत आणि रुद्र 11 संघाचा कॅप्टन या. रुद्र 11 संघाचा कर्णधार प्लीज मी विनंती करेन आपण लगेच या. सामन्याला सुरुवात. योगेश सावंत एका साईडला लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने या 77 धावांचं लक्ष समोर असताना कशा पद्धतीने मात्र खेळी करेल याकडे लक्ष असेल. प्रज्योत अंबिरे मॅन फ्रॉम वरोर आणि वय वर्ष 25, परंतु टेनिस क्रिकेटच्या या पटलावर जबरदस्त ज्याने आक्रमकता दाखवले, धारदार गोलंदाजी करताना सातत्याने पाहायला मिळतो. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. पहिला चेंडू वेगवान मारा करताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं रफ्तार का राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असं प्रज्योत अंबिरे आपण पाहू शकाल. खांद्याच्या जोरावर खूप एफर्ट या ठिकाणी घेत ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला जास्तीत जास्त पिच करण्यामध्ये माहिर अशा प्रकारचा गोलंदाज अर्थातच मिस्टर प्रज्योत अंबिरे. धावांची गती स्कोर कार्डवर 0 पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर सर्व चेंडू निघून जातोय राकेश प्रभूच्या हातामध्ये. एक गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळते. जे अपकमिंग यंग टॅलेंट असतील, ग्रामीण भागातील खेळाडू असतील, त्यांनी मात्र फक्त क्रिकेट पाहणे योग्य नाहीये, तर या क्रिकेट पासून काय घेता येईल, या अशा गोलंदाजांपासून काय घेता येईल ते मात्र अद्यावत करणं खूप गरजेची गोष्ट असते. रिलॅक्सेबल येतात मात्र यावेळेला 10 ते 15 पावलांचा रन.
यावेळेला ऑन साइडला खेळायचं होतं, बॅटचा टॉप एज लागतो. अनिकेत राऊत मात्र त्या झेल खाली येत असताना अप्रतिम गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल योगेश सावंत या ठिकाणी बॅक टू द डगआउट. म्हणून मी म्हटलं होतं कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये, मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला स्ट्रॉंग राहावं लागेल. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसराला योगेश बॅक टू द पवेलियन. तीन चेंडूंमध्ये आतापर्यंत एक सुद्धा धाव खर्च केली नाही आणि एक सफलता प्राप्त केली. तो गोलंदाज आपण पाहतोय प्रज्योत अंबेरे. पाहतोय आपण हे चेंडू आहेत तुम्हाला क्रिकेट टेनिस बॉल फुल टॉस चॅम्पियनशिप हे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. इफ इट्स अ क्रिकेट देयर हॅज टू बी अ फुल टॉस म्हणून या चेंडूची ओळख आपण पाहू शकाल. फुलटॉस मध्ये 24 कॅरेटचे सुद्धा चेंडू आपण पाहतो. एसएसपी ट्रॉफीला वापरले होते संसाई चषकाला. यावेळेला आपण पाहिलं बॅकफुटला जाऊन सुरेख पद्धतीने फक्त दिशा दिली आणि आशिष यावेळेला जबरदस्त आल्या ड्रेसिंग रूम मधून जणू काही सेट होऊन आलाय. फक्त दिशा दिली, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असा हा चौकार. 4 थँक्यू. वेलकम बॅक. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा. बॅकवर्ड स्क्युअर लेगचं क्षेत्ररक्षक जेडीला मात्र पुढे आणलं जातोय. स्क्युअर लेगच्या क्षेत्रामध्ये अगदी पंचांच्या जस्ट बाजूला आपण पाहू शकताय. गुड डिलिव्हरी. टप्पा पद्धतीने पाहायला मिळाला. रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. ही ताकद आहे प्रज्योत अंबेरे या गोलंदाजाची. आल्या आल्या त्यांनी खेळपट्टी पाहिली, चेंडू पाहिले आणि त्या ऑब्झर्व वरून मात्र या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. कारण खेळपट्टी जेव्हा मातीची असते, शेणाने सारवलेली खेळपट्टी असते ना, त्यावेळेला मात्र खरा कस लागतो तुमचा. जेव्हा स्विंग होतात आणि अप्रतिम हवी स्विंग होताना पाहायला मिळतात हे चेंडू. गुड डिलिव्हरी. मॅग्निफिसंट अँड अनबिलिव्हेबल. काय गोलंदाजी केले या वेळेला. झटपट गोलंदाजीमध्ये मात्र माहिर असलेला प्रज्योत अंबेरे या वेळेला बरोबर ब्रँड ची गोलंदाजी कशी असावी याची परिपूर्ण मात्र या वेळेला दर्शवत असताना धावांची गती स्कोर कार्डवर 4 षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. तुलना जर केली कंपॅरिझन करताना 29 धावा तब्बल मात्र विक्रांत चव्हाण याच्या गोलंदाजीवर होत्या, परंतु इथे फक्त आणि फक्त 4 धावा चॅम्पियन्स आनंद या संघाची स्थिती मात्र खूपच नाजूक पाहायला मिळते. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मानाची सन्मानाची स्पर्धा अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी 2022. यावेळेला मात्र जबरदस्त आकाश चिंदारीच्या बॅट मधून निघालेला कणकणी दर्जेदार सनसणीत चौकार.
या चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 8 या धावसंख्येवर. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आले. दिनेश गिरी मात्र या 3 षटकानंतर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इंटरव्ह्यू साठी. ऑन साइडला जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार आणि आकाश चिंदारीच्या बॅट मधून निघालेला हा ब्रँडेड षटकार 6. हम है यहाँ के बादशाह, चल हवाई उड़े। अरे हम है यहाँ के बादशाह, चल हवाई उड़े। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 14 या धावसंख्येवर. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले. संदेश केणे एका साईडला आपण पाहू शकाल. या वेळेला मात्र जबरदस्त झेल टिपण्यामध्ये यशस्वीरित्या मात्र किरण जाधव ब्रँड ऑफ तारापूर, अतिशय देखणा मात्र हा झेल टिपला गेला. चेंडूवरची नजर करडी होती, ऍज अ शार्प ऍज अ नीडल, सुई सारखे तीक्ष्ण अशा नजरेत निहाळलं. आणि या वेळेला मात्र आकाश चिंदारी याच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट मध्ये येत असताना आपण पाहू शकाल गॉन. थँक्यू वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 14 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर गडीबाद. आणि नवीन येणारा फलंदाज आता मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये बँड्राचा वंडर बॉय अर्थात श्रेयस कदम. अतिशय मात्र कडथर जो पाहायला मिळाला कठीण प्रवासामधून मात्र या खेळाडूने खूप चांगल्या प्रकारचं टेनिस क्रिकेट हाताळलं गेलं. आणि तोच खेळाडू आपण पाहू शकतायत. 2 बंधू आहे, श्रेयस कदम आणि चिन्मय कदम, अशी मात्र जोडी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. सरळ बॅटने खेळला गेला. खूप चांगले प्रयत्न त्या ठिकाणी केले गेले होते, परंतु प्रयत्नाने यश काही मिळालं नाही. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता गुड ट्राय चौका. थँक्यू वेलकम बॅक. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 18 धावा. चॅम्पियन्स आनंद या संघाची 77 धावांचा पाठलाग करत असताना राकेश प्रभू आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. या वेळेला मात्र सरळ बॅट निघाले, समोर खेळले पाटील किचन स्टँडच्या दिशेने. या वेळेला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी आलेला हा सुस्वागतम षटकार 6. थँक्यू. ही ताकद आहे श्रेयस कदमची. मात्र यावेळेला आपण पाहू शकता 24 वर जाऊन पोहोचले गेले. समोरचा गोलंदाज कोण आहे हे मला ठाऊक नाहीये. मी माझी गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी चॅम्पियन्स आनंद संघासाठी आलोय. चेंज ऑफ पेस रिस्पेक्ट दिली जाते. ही नकल चेंडू मात्र राकेश प्रभूने यावेळेला जरूर पिच केला गेला होता. ही टेक्निक असावी तुमच्याकडे. फलंदाजाचा बॅटिंग चान्स कशा पद्धतीने आहे, कोणत्या पोझिशन मध्ये येईल, मोठा फटका खेळण्यासाठी मात्र यावेळेला आतुरलाय का, सर्व काही आहे ते प्रश्न मात्र उद्भवत असतील. तर षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 12च्या सरासरीने 24 धावा. येणारे चेंडू 18 आहेत आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा जवळजवळ 53 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. जाऊया आपण टॉसच्या दिशेने. या ठिकाणी आपण पाहू शकतायत रॉकी ग्रुप टेंबी खोडावे यांची स्पर्धा 30 डिसेंबर ते 8 जानेवारी या रोजी मात्र मोठी स्पर्धा येते आणि विटी लाईनचा विश्वचषक म्हणून ओळखला जातो. विटी लाईनचा वर्ल्ड कप म्हणून ज्यांची ख्याती पाहायला मिळते त्यांचे आयोजक या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या माध्यमातून भरीव रक्कम 5000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतात. खूप खूप धन्यवाद. आपलं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. 18 चेंडू 53 धावा. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी आहेत आमचे साथी समालोचक मिस्टर डी के.
धन्यवाद. तर मी विनंती करतोय भूपेंद्र पाटील अर्थातच रॉकी भाऊ यांना आम्ही विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. सामना क्रमांक 2 आपण पाहतोय नितेश 11 एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला रुद्र 11 चिखलपाडा या दोन संघादरम्यान. एका बाजूला विक्रांत ठाकूर अर्थातच चिनू आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला संदेश केने मॅन फ्रॉम गोरसई. रॉकी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हेड अँड टेल हेड म्हणून कॉल दिलाय आणि येस इट इज अ हेड. तर टॉस जिंकलेला आहे. मी विनंती करतोय भूपेंद्र अर्थातच रॉकी भाऊ यांना की आपण स्टेजवरती असं नसतं व्हायचंय. संदेश केने टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षण करत असताना 5 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 8 ते 65 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. आणि तुमचे ट्रम्प कार्ड गोलंदाज कोण असेल? आजीज आहे, अजून किशोर मुकादम आहे, चेतन पाटील आहे, उमेश तरे आहे. आणि एकंदरीत या स्पर्धेविषयी 2 शब्द कसे व्यक्त करतील? स्पर्धा खूपच छान आहे आणि एवढ्या लांबून आम्ही खेळायला आलोय आणि ते खेळायला सुद्धा चांगला वाटेल. तर विक्रांतचा टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं. मनाच्या विरुद्ध आता कॉल लागलेला आहे. फलंदाजी करायची, किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच आम्ही ग्राउंड जसं बघून म्हणजे कालपासून जसं मॅच बघतोय त्याप्रमाणे 70-80% आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू. आणि एकंदरीत कोणते असे महत्वाचे भरोशाचे फलंदाज असतील तुमच्या संघाच्या माध्यमातून? प्रथमेश म्हात्रे आहे, त्यानंतर राहिल आहे, तुषार आहे, चांगले प्लेयर आहेत सर्व. आणि एकंदरीत या स्पर्धेविषयी 2 शब्द कसे व्यक्त करतील? नक्कीच सफाळ्यामध्ये आल्यानंतर काय म्हणजे कोणतीही तुलनाच नाही करू शकत टुर्नामेंटची. सर्वात चांगलं आयोजन असते सफाळ्यामध्ये. खूप चांगलं मत दोन्ही संघ नायकांच्या माध्यमातून. रुद्र 11 won the toss and we decide to ball first. Over to commentary box now. प्रमोदजी शेडगे. धन्यवाद. टायगर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय रोहिदाजी पाटील साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1000 रुपयाचं आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलंय त्याबद्दल धन्यवाद आहे. धावांची स्थिती जर आपण पाहिली तर 24 वर आतापर्यंत सिग्नल या ठिकाणी काही मिळत नाहीये, कारण चांगली या ठिकाणी गोलंदाजीची साथ मिळते. पंकज पाटील पालन अर्थातच टेंभोडे एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, खूप सिंहाचा वाटा असतो तो मात्र आग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून जी स्पर्धा आहे ते कालच ऑक्शन कपासे या ठिकाणी मात्र झालं आणि खूप चांगल्या प्रकारचा मात्र खेळाडूंचा प्रतिसाद लाभला. आणि नेहमीच मार्गदर्शन करणारं एक असं व्यक्तिमत्व पंकज पाटील पालन यांना. आणि जेव्हा जेव्हा कुठेही स्पर्धा असो, सुप्रीमोची स्पर्धा असो की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात स्पर्धा असो, खंडेरावजी पाटील साहेब त्यांचं मात्र जरूर आगमन होतं आणि ते सुद्धा आमच्या व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आम्ही खंडेरावजी पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली जाते. एका साईडला प्रशांत मांगेला यावेळेला टप्पा पडल्यानंतर खूप वेग आणि अतिशय फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही, तर योग्य ती दिशा, अचूक टप्पा, भेदक मारा, सेन्सिबल गोलंदाजी, मास्टर माइंड गोलंदाजी, बुद्धिमत्तेचं क्रिकेट, या सर्व काही गोष्टींशी निगडीत जेव्हा तुम्ही असताना त्यावेळेला एक चांगला गोलंदाजाचा शिक्का मात्र उमटतो. एकदा वर्जित केली जाईल. चेतन पाटील पुढे सरसावतोय. मॅन फ्रॉम सरपाडा 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची किमया या खेळाडूच्या नावावर. अग्री प्रीमियर लीग मध्ये 400 धावा पूर्ण करणारा हा खेळाडू, ज्याच्याकडे चेंडू मात्र निघून गेला होता, तो चेतन पाटील फेकी करतोय. आणि जव्वार मध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं मात्र या खेळाडूने थैमान घातलं. ते गेल्या महिन्यामध्ये तोच खेळाडू चेतन पाटील पुढे आला होता. धावांची गती स्कोर कार्ड वर लागली जाते 25. ऑन साइडला शेषच्या बॅट मधून निघालेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बाउन्सने क्रितेश गरजला या ठिकाणी बीट करून निघून जाईल. 4 धावन करता येतोय श्रेयस कदमच्या बॅट मधून. खणखणी दर्जेदार ब्रँडेड चौकार. या चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 29 या धावसंख्येवर.
अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी अनबिलिव्हेबल काय वेग होता भन्नाट या वेळेला रफ्तार का राजा टेम्पोड एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 29 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झाला 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 चॅम्पियन्स आनंद ऑफ साइड ला फटका चांगला श्रेयसचा अनिकेत राऊत मात्र पुढे सरसावेल नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट वन बाउन्स 4 रन्स चौकार येतोय श्रेयस कदम ही नजाकत ही ताकद आहे खेळाडूची खूप काही पोटेन्शियल या खेळाडूमध्ये भरलंय आणि कॅलिबर खेळाडू म्हणून पूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळतो तो श्रेयस कदम आपल्याला पाहायला मिळतोय धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 33 रन्स येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 44 धावांचं लक्ष्य हे समोर असेल 12 चेंडू 44 धावा 22 ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते लाडक्या प्रेक्षकांच्या उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना पाहू शकतायत खुला गट आहे ओपन गट आज आपल्याला पाहायला मिळतो आणि ओपन गटातून आज खेळाडू या ठिकाणी लाभलेत ते जलसाच्या मैदानात सचिनदादा पाटील यांची एक संकल्पना होती एक स्वप्न होतं की मोठमोठे खेळाडू सुद्धा या मात्र स्पर्धेला यावेत आणि ती स्पर्धा मात्र उजाळा देणारी आपल्याला पाहायला मिळते 6 डिसेंबर पासून तर 24 एकत्रित 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडू मध्ये 44 धावा 22 च्या सरासरीने खेळावा लागेल जाऊया आपण सुभाष कदम यांच्याकडे एक सुंदर सॉन्ग ऐकूया एसकेच्या माध्यमातून दादा हो हलू हलू नाचे जा मागे आयटम हात नको लावू जा मी कामावर कुठे कुठे जाय नाचत माझा मन लागना आधुनी ते राती जा नाचत मला देखे दिसेना आधुनी ते राती जा नाचत मला देखे दिसेना सुंदर आवाजाचा गोड गळ्याचा धनी परंतु आपल्यापासून दुरावला अर्थातच भावपूर्ण श्रद्धांजली असेल बालम अर्थातच बाळू या सिंगरला शहापूर मधील एक खेड्यापाड्यातील एक सुंदर आवाज मात्र हरपला ऑन साइडला फटका चांगला होता परंतु या वेळेला क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाहीये गुड कॅच फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकताय बॅक टू द डगआउट गॉन धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवर 33 वर पोहोचले गेले सुंदर गोलंदाजी प्रज्योत अंबेरीच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं कारण सातत्याचं दुसरं नाव काय असेल गोलंदाजीवर तर नेहमीच प्रज्योत अंबेरी आपल्याला पाहायला मिळतोय तुमची कन्सिस्टन्सी काल काय झालं हे विसरून आज नव्याने काय करणार आहोत हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय किरण जाधव एक्सपिरियन्स खेळाडू तदनंतर एक थर्ड मॅनला आपल्याला पाहायला मिळतो शॉर्ट थर्ड मॅनला अनिकेत राऊत कव्हर पॉइंट मध्ये आणि या वेळेला मात्र फलंदाज बाद होताना मयूर रहाटे यावेळेला काहीच करू शकला नाही आपल्या संघासाठी फार वेगाने चेंडू आला होता डायरेक्ट चेंडू मात्र पायाला जाऊन आदळतोय आणि एलबीडब्ल्यू ची अपील या वेळेला मात्र उचलून धरली प्रशांत दुबे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतात आणि मयूर रहाटे बॅक टू द पॅव्हिलियन पाय चिक पकडला गेला गॉन थँक्यू तुझे तुम्हाला थांबवतोय दुचाकी मालकांना मी विनंती करेन समोर ज्या बाईक पार्क केलेल्या आहेत तर प्लीज कृपया करून मी विनंती करेन की दुचाकी मालकांना की त्या बाईक जरा हटवायच्या प्लीज कळकळीची आणि नम्रतेची विनंती असेल
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 33 वर जाऊन पोहोचले गेले. लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद केले. 3 हॅट्रिक आतापर्यंत झालेत या स्पर्धेमध्ये. चौथा गोलंदाज ठरेल का पाहायचं. यावेळेला विक्रांत चव्हाणचा हा फटका मात्र क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचत नाहीये. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर मेल फक्त सिंगल विक्रांत चव्हाणला, सिंगलने मात्र प्रतिस्पर्धी संघाला काहीच इफेक्ट यावेळेला पडणार नाही. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 34 रन्स. 34 या धावसंख्येवर 77 धावांचा पाठलाग करताना श्रेयस कदमने 3 चौकार 1 षटकारासहित आपले इरादे पक्के स्पष्ट केले. परंतु त्याला सुरेख साथ मिळाली नाही. कारण क्रिकेट हा खेळ असा आहे की मात्र 11 जणांनी मिळून जर खेळलं तर डेफिनेटली प्रत्येकाने प्रत्येकाचा सिंहाचा वाटा उचलला तर डेफिनेटली मात्र विजयाचा शिक्कामोर्तब होत असतो. हे आपण सातत्यपूर्ण पाहिलंय. कारण एका खेळाडूवर निर्भर राहणं हे क्रिकेटचा खेळ नाहीये. प्रज्योत या वेळेला मात्र भन्नाट वेग तर होता, परंतु चेंडू मात्र या वेळेला फार वेगाने निघून जातोय आणि 9चा इशारा येत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता 5 धावा मिळतील. वरोर एक्सप्रेस म्हणून प्रज्योत अंबेरे याच्याकडे पाहिलं जातं. चेंडू सुटला होता, नियंत्रण थोडंसं यावेळेला सुटलं होतं गोलंदाजीवर आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. 9चा इशारा आला आणि फ्री हिटचा सिग्नल श्रेयस कदम यांच्यासाठी मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळेल. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. वैभव आम्हाला दर्शवतायत की 39 वर जाऊन पोहोचले गेले. 39 या धावसंख्येवर आलेल्या तमाम तुमच्या लाडक्या क्रिकेट प्रेमींचं मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण पाहत आहे ही स्पर्धा अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी 2022 जलसार सफाळे पश्चिम 2022 चं शानदार रुबाबदार असं आयोजन नियोजन ऑल इज वेल. एक काळ आपण म्हणायचो की भिवंडी ही क्रिकेटची पंढरी बनले, परंतु आता सफाळे आणि खास करून विटी लाईन ही मात्र क्रिकेटची पंढरी बनताना पाहायला मिळते. कारण 1-1 लाख मोलाच्या स्पर्धा मात्र या विभागात होताना आपण पाहू शकतायत. ग्लॅमर आलाय, क्रेज वाढलाय आणि खऱ्या अर्थानं व्यावसायिक खेळाडूंना मात्र आपण पाहतो पॅकर्स स्पॉन्सर्स खूप अतिशय सर्व सोयी सुविधा उपलब्ध होत असतात. ऑन साइडला जबरदस्त प्रहार केला गेला. सरळ चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. 6 लक्षात असू द्या. 8 चेंडू आणि 32 धावा, 45 धावा फलकावर 77 धावांचं टार्गेट सेट केलंय. AP11 केवा रोड संघाने चॅम्पियन्स आनंद श्रेयस कदम एकाकीच इंज देत असताना, कारण यासाठीच ओळखला जातो कूल माइंड खेळाडू मिस्टर श्रेयस कदम, बँड्राचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. श्रेयस यावेळेला ऑन साइडला पूल पॉवरफुल वंडरफुल ब्युटिफुल अँड सक्सेसफुल 6. थँक्यू. काय सामना होता, कुठे आला कुठे. 51 धावा फलकावर 5 चेंडूचा खेळ झाला. विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग जवळजवळ 26 धावांचं लक्ष्य. 7 चेंडू 26 धावा. श्रेयस कदम या नावासाठीच ओळखला जातो, या खेळासाठीच प्रसिद्ध आहे. संघर्षातून शून्यातून विश्व निर्माण केले या खेळाडूने. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे, जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार आणि हा येतोय श्रेयस कदमच्या बॅट मधून एक ब्रँडेड षटकार. 6. पंच डिस्कस करतायत त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत आणि यावेळेला फेअर डिलिव्हरी म्हणून पंचांनी घोषित केले गेले. तर धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 57 वर जाऊन पोहोचली गेली. 57 धावा आणि विजयासाठी लक्षात असू द्या अजून सुद्धा 20 धावांचं लक्ष असेल.
रिव्ह्यू सिस्टम नाहीये. पंच अंपायर कॉल जर कदाचित असता तर डेफिनेटली मात्र यावेळेला टेक्निशियनने तुमच्यापर्यंत जरूर दर्शवलं असतं, परंतु पंचांचा कॉल हा मात्र खूप मायने राखतो. थोडंसं यावेळेला मात्र आपण पाहू शकतायत अपील जरूर केली होती, परंतु पंच यावेळेला शाप त्या ठिकाणी पाहायला मिळतात. 6 चेंडू 20 धावांचं लक्ष. काय सामना होता, कुठे आला कुठे. जबरदस्त फलंदाजी. श्रेयस कदम ज्या नावासाठी प्रसिद्ध आहे त्या नावाला साजेशी खेळी करत असताना आतापर्यंत त्याच्या इंडिव्हिज्युअल वैयक्तिक धावसंख्या 40. 10 चेंडू मध्ये 40 धावा. जर फलंदाजी आवडली असेल श्रेयस कदमची तर एकदा जोरदार टाळ्या द्या या फलंदाजासाठी. अतिशय चिकनी फलंदाजी पाहायला मिळते. एका साईडला AP11 केव्हा रोड संघ कमबॅक करेल का, कारण ज्या अनुषंगाने मात्र आतापर्यंत प्रज्योत आंबेराने खूप चांगली गोलंदाजी केली होती. थोडंसं नियंत्रण सुटलं, तिथेच थोडंसं कंट्रोल यावेळेला पाहायला मिळालं नाही आणि तिथून थोडंसं मात्र यावेळेला खर्च धावा करत असताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ जिद्दीने खेळतात, दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे पाहायला मिळतात. कारण क्रिकेटच्या मैदानात नेहमीच कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही, आपण सातत्याने पाहिलंय. कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब बुडवू शकत नाही. शेवटच्या 3 चेंडूवर 23 धावांचा वर्षाव या ठिकाणी पाहायला मिळाला आणि श्रेयस कदम यावेळेला मात्र मला चॅम्पियन्स आनंद या संघाकडून का बोलवलंय बँड्रावरून खास या ठिकाणी या मैदानात आणि तीच फलंदाजी करत असताना मैदानात हरला तरी चालेल, परंतु मनाने कधीच हरू नका. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची हिंमत आणि धमक तुमच्यामध्ये असायला हवी. विक्रांत चव्हाण काय करेल, कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळेल याकडे लक्ष असेल, कारण गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर धनंजय नाईक. विक्रांत चव्हाणचा हा मिस टायमिंग फटका जरूर आहे. चेतन पाटील तिथपर्यंत पोहोचेल का, तर यावेळेला आपण पाहू शकतायत नाही आणि पाहता पाहता फक्त सिंगल मिळेल, कारण श्रेयस कदमची बॅट बोलू लागले. आता मात्र 5 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे, लक्षात असू दे. 5-19 कॉन्फिडन्स आहे फलंदाजावर. डगआउट मधून मात्र टाळ्यांचा गजर का होतो त्याचं कारण हेच उत्स्फूर्त यावेळेला दाखवला गेला. ऊर्जा देत आहे. एका साईडला मात्र धनंजय नाईकला चांगली गोलंदाजी करावी लागेल. या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर चांगला खेळ करावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण श्रेयस कदमने आपली पावलं मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु अजून रस्ता खूप दूर आहे. क्रिकेटच्या मैदानात हिमतीने हारा, परंतु हिम्मत कधीच हारू नका. म्हणतात ना, पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. तेच मात्र यावेळेला श्रेयस कदम दर्शवत असताना पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 68 रन्स, 58 रन्स, 19 धावांचं लक्ष्य. यावेळेला टप्पा पडल्यानंतर यस इट इज अ वाईट, मात्र वाईटचा इशारा आहे. पुढे मात्र कोणीही नाही आहे. यावेळेला पाहिलं न्यायालयाला हा चेंडू सोडून दिला आणि खूप चांगल्या प्रकारचा हा चेंडू मात्र यावेळेला पंच दर्शवत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आता चेंडू आहेत तुमच्याकडे मात्र 4 आणि 4 चेंडू मध्ये विजयासाठी धावांची गरज जर आपण पाहिली तर 18 धावा. 4 चेंडू 18 धावा. विंकोजी म्हात्रे यावेळेला आपण पाहू शकतायत. म्हात्रे ऑटो केअर चे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख, त्यांचं वेलकम आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 4 चेंडू आणि 18 धावा हे सामन्याचं समीकरण. धनंजय नाईक आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि श्रेयस कदमच्या खेळीला पूर्ण विराम. ज्या आशा होत्या, आकांक्षा होत्या त्या मात्र यावेळेला थोड्याफार कुठेतरी मावळताना, स्वतःवर निराश नाराज होत असताना आपण पाहू शकतायत. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर यावेळेला आपण पाहू शकताय 59 रन्स ऑन दी बोर्ड विजयासाठी. आता चेंडू आहे 3 चेंडू मध्ये 18 धावांचं लक्ष्य या ठिकाणी पाहायला मिळेल. दिपेश फाउंडेशनचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते रोहनजी पाटील टिवरी यांच्याकडून मात्र शुभेच्छा आल्यात आणि खूप समाजसेवेचा वसा ज्यांनी घेतलेला आहे. भरपूर आपण पाहतो की पदयात्रा
मात्र जबरदस्त आपण पाहू शकतायत विनामूल्य ते सुद्धा मात्र सेवा पुरवतायत आणि त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. तर 3 चेंडू 18 धावा, एक जबरदस्त सामना. श्रेयस कदमची यावेळेला बॅट बोलू लागली. ज्या धावांची अपेक्षा होती त्या धावा त्याच्या बॅट मधून आल्या आणि आता मात्र यावेळेला डगआउट मध्ये येत असताना आपण पाहू शकतायत. चला क्षेत्रक्षण सजून घ्या. यानंतर होणारा सामना रफ अँड टफ नितेश 11 पालघर आणि एका साईडला रुद्र 11 या दोन संघांमध्ये. तदनंतर होणारा सामना क्रिएटिव्ह 11 माकणे, ओमकार बॉयज, कोलाड रायगड आणि श्री गणेश विरार. रुद्र 11 चिखलपाडा असं टायटल दिलं गेलंय आणि रुद्र 11 चिखलपाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः हा क्षेत्ररक्षण निवडलंय. 3 चेंडू 18 धावा. चला थोडस स्लोली चाललाय सामना, जरा स्पीडअप करा आपण प्लीज, कारण आज आपल्याला एक सामना जो आहे तो मात्र संघ पुढे घेऊन जायचा. आपण धनंजय नाईक, तो नवीन फलंदाज मिस्टर राज, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग जरूर झाला होता. जेडी पुढे सरसावतोय. तत्पूर्वी मेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर वैभव खूप चांगल्या प्रकारचा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवत आहे. 60 वर जाऊन पोहोचले गेले. जे श्रोते जोडले गेलेत युट्यूबच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय. तर सामना होता कुठे आला कुठे. जबरदस्त फलंदाजी श्रेयस कदमच्या बॅट मधून धावा कणखर पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाल्या. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 60. आता फक्त औपचारिकता बाकी राहिले. अप्रतिम फटका चांगला. अनिकेत राव शेवटच्या क्षणाला डिरेक्ट हिट करत असताना प्रॅक्टिस करत होते. अशा पद्धतीने मात्र डिरेक्ट हिट केला गेला आणि फलंदाज बाद होताना फॉर्मॅलिटी त्या ठिकाणी पंच दर्शवत आहेत. तर कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक चॅम्पियन्स आनंद संघ. मात्र करण घनसोलकर आपण शेक हँड करायचंय. आकाश चिंदारिया मात्र या स्पर्धेचा रूल्स आहे. शेक हँड करून मात्र आपण मैदानाचा ताबा सोडायचा आहे. आनंद मगदुम या ठिकाणी आपण आलात आणि अतिशय चांगल्या प्रकारचा खेळाडूने खेळ दर्शवला. खास करून स्पेशल इनिंग श्रेयस कदमची राहिली. शेवटच्या क्षणापर्यंत लढला आणि हा लढणारा लढवा योद्धा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अशा प्रकारचा खेळाडू आपण पाहू शकलात. तर चला शेक हँड करण्यासाठी आपण लगेच लाईनअप मध्ये यायचंय. पालघरचे खेळाडू एका साईडला किरण जाधवने टिपलेला तो झेल, ऍब्सोल्युटली वंडरफुल अँड ब्रिलियंट कॅच बाय किरण जाधव. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि चांगले खेळाडू म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. आणि मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा हकदार या ठिकाणी ठरतोय मिस्टर राकेश प्रभू. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून धनंजय नाईक मॅन फ्रॉम झाईचे हे खेळाडू MS 11 झाई संघातून सातत्याने चांगल्या प्रकारचं प्रदर्शन दाखवत आहेत. व्हेरी वेल कॅच किरण जाधव, किरण भाऊ. तर सामन्याकडे आपण वळणार आहोत त्या अगोदर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया, ज्या ठिकाणी मात्र मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. 3 व्यक्तींकडून मात्र मॅन ऑफ द मॅच टी शर्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी रोहिदासजी पाटील टायगर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते यावेळेला मॅन ऑफ द मॅच टी शर्ट अँड मेडल देऊन आपण सन्मानित करायचंय. आदरणीय सन्माननीय रवींद्र मधुकर पाटील जलसार ग्रामपंचायत कर्मचारी 1111 रुपये आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आलेला आहे. त्याचप्रमाणे जगदीश रामचंद्र भोईर जलसार जुनागाव 2000 रुपये आलेत. त्याबद्दल या व्यक्तिमत्वांचा दानशूर व्यक्तिमत्वांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. चला लगेच क्षेत्रक्षण सजून घ्या. चिखलपाडा रुद्र 11 चिखलपाडा संघ. डोंट वेस्ट द टाइम. हॅलो चेक. तर या राकेश प्रभू
मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी टी शर्ट आणि मेडल देऊन सन्मानित केलं जाईल. नेक्स्ट मॅच मध्ये ते टी शर्ट आपण परिधान करायचं आहे. वेल प्लेड मॅन इन फॉर्म म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, वेल प्लेड राकेश प्रभू. तर रोहिदास पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकतायत मेडल सन्मानित केलं जात आहे आणि त्याचप्रमाणे टी शर्ट देऊन हे सन्मानित केलं जातं. मात्र ऑटो केअर, पाटील चायनीज अँड जुदानी स्पोर्ट्स संजयजी पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. धन्यवाद रोहिदासजी पाटील साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. राकेश, कसं वाटतं एकंदरीत सफाळे विभागामध्ये आल्यानंतर खूप चांगल्या टुर्नामेंट होतात, या स्पर्धेचं आयोजन कसं वाटलं? खेळपट्टी तुला खऱ्या अर्थानं तुझ्या प्रेमात पडली, खेळपट्टीचं विश्लेषण कसं करशील? नाही, पहिलं तर सफाळ्यात मी जास्त टुर्नामेंट खेळलो नाही आहे. जास्त जसं 1-2 टुर्नामेंट खेळलो आणि इकडे या स्पर्धेत मी तर पहिल्यांदाच आलो इकडे या एरियात. आणि आयोजन जे केलेलं आहे ते चांगलं केलेलं आहे, कारण एवढा मध्ये रोडपासून मध्ये जो ग्राउंड डोंगरावर आणि हा चांगला खेळपट्टीचा उपयोग आहे. आणि मला जरा ती धारली चांगली विकेट, कारण पहिल्या बॉलपासून जो कॉन्फिडन्स आला मग मी कॅरी थ्रू केला. आणि थँक्यू किरण भाऊने तर मला